नमस्कार. बखरवाड्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यातला पलूस कडेगाव हा मतदारसंघ एका वेगळ्या अर्थानं चर्चेत आहे. विधानसभेच्या आखाड्यात खरं तर खूप उशिरा या मतदारसंघाची चर्चा आपण करतोय. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत विश्वजित कदम. लोकसभा निवडणुकीत जे विशाल पाटलांच्या निवडून येण्यामध्ये ज्यांचा वाटा होता, जे पडद्यामागून ज्यांनी खऱ्या अर्थानं ही निवडणूक लढवली आणि किंग मेकर ठरले, काँग्रेसचा उमेदवार बंडखोर असला तरी त्यांनी तो निवडून आणलाच, त्या अर्थानं ते किंग मेकर होते. शिवसेनेनं ऐनवेळी उमेदवार तिथं जाहीर केला. ऐनवेळी म्हणण्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये तो खरं तर काँग्रेसच्या वाट्याला यायला हवा होता. मात्र ह्या सगळ्या वाटाघाटी अंतिम व्हायच्या आधीच उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्या अर्थानं खूप लवकर असं मी म्हटलं. आणि मग काँग्रेसची एकूण जी काय त्या जिल्ह्यातली त्या मतदारसंघातली आस्मिता आहे ती जागी झाली आणि विश्वजित कदमांनी त्याचा बरोबर राजकीय उपयोग करून विशाल पाटलांना निवडून आणलं. म्हणून मी त्या अर्थानं त्यांना किंग मेकर म्हटलं. या साऱ्या पार्श्वभूमीवरती आता ती विधानसभा निवडणूक होती. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या वेळच्या मतांपेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून येण्याचं एक वैयक्तिक आव्हान, वैयक्तिक चॅलेंजेस विश्वजित कदमांच्या समोर आहे. गेल्या विधानसभेमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकानं ते निवडून आले होते. पहिल्या क्रमांकानं अजित पवार राज्यात निवडून आले होते, सर्वाधिक लीड या अर्थानं. आणि त्याच्यानंतर विश्वजित कदम जवळजवळ 1,62,000 मताधिक्यानं, 62,000च्या मताधिक्यानं निवडून आले होते. यावेळी पुन्हा जी लढत आहे ते संग्राम देशमुख आणि विश्वजित कदम अशीच आहे. संग्राम देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. गेल्या 5 वर्षात बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार होतं, त्या सरकारमध्ये विश्वजित कदम राज्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच मंत्री झाले होते. नंतरची 2.5 वर्ष आता माहितीचं सरकार आहे. लोकसभेची निवडणूक मी आता जसं सांगितलं त्याप्रमाणे झालेली आहे. आणि या साऱ्या पार्श्वभूमीवरती आता ती विधानसभेची निवडणूक होती. या निवडणुकीत त्यांच्यासमोरची आव्हानं काय असतील, आणि मी म्हटलं तसं 1,62,000पेक्षा जास्त मताधिक्य निवडून येण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघातली आत्ताची परिस्थिती काय आहे ते आपण अविनाशजी थोरात यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. पण त्याच्या आधी या मतदारसंघात जनतेचा कौल काय आहे, कोणत्या उमेदवाराच्या मागे जनता, हे आपण आता प्रेक्षकांना विचारतोय. म्हणजे प्रेक्षक आपली चर्चा पुढे चालू राहील तोपर्यंत त्यांची मतं ऑनलाईन व्यक्त करू शकतात. विश्वजित कदम की संग्राम देशमुख, या दोघांपैकी मतदाराची पसंती कोणाला असेल आपण कॉमेंट करून जरूर कळवा. तोपर्यंत आम्ही अविनाशजींकडून आपण समजून घेऊया की या मतदारसंघाची आजची परिस्थिती काय आहे. या मतदारसंघात गेल्या वेळीची निवडणूक झाली होती, त्याच्यामध्ये विश्वजित कदम राज्यात दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाले होते. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट होता. तो ट्विस्ट असा होता की ही जागा म्हणजे हा पलूस कडेगाव जो मतदारसंघ आहे, तर इथे कायम देशमुख आणि पतंगराव कदम म्हणजे कदम घराण्यातली लढाई. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर संपतराव देशमुख निवडून आले होते, त्यांनी पतंगराव कदमांचा पराभव केला होता. त्यानंतर पोटनिवडणूक झाली संपतराव देशमुखांच्या निधनानंतर 96 साली, आणि त्यावेळी पृथ्वीराज देशमुख निवडून आले होते. आणि त्यानंतर मात्र सातत्याने पतंगराव कदम किंवा विश्वजित कदम निवडून आले. गेल्या वेळी मात्र विश्वजित कदम यांनी आपण अत्यंत मुरब्बी राजकारणी आहोत, चतुर राजकारणी आहोत याचा परिचय दिला होता. तो अशा पद्धतीने की ही लढत ही नेहमीच देशमुख विरुद्ध कदम होती. मात्र गेल्या वेळी शिवसेनेने ही जागा अत्यंत आग्रहाने भांडून घेतली. शरद विभूती नावाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या विरोधात उभे होते आणि त्यावेळी देशमुख गटाला जागा मिळाली नाही. त्यामुळे देशमुख गटाने सगळी मतं ही नोटाला टाकली. आणि मला वाटतं की राज्याचं हे दुसरं उदाहरण असेल. एक उदाहरण म्हणजे धीरज देशमुखांना 27,000 मतं त्यांच्या विरोधात नोटाची होती, आणि हे एक उदाहरण होतं की ह्याच्यामध्ये 20,000 मतं ही नोटाला मिळाली होती. म्हणजे विश्वजित कदम यांनी गेल्या वेळी कुणाचा पराभव केला तर नोटाचा पराभव केला. तर त्यामुळे आता मात्र संग्रामसिंह देशमुखांना उमेदवारी दिली. त्याच्यामुळे देशमुख गट आता खूप ताकदीने उभारणार आहे. पण विश्वजित कदम यांचं आता गेल्या जर 5 वर्षात पाहिलं तर गेल्या 5 वर्षात 2.5 वर्ष तर ते मंत्री होते, आणि त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेश कार्याध्यक्षपद आलं. पण त्याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त त्यांची जी चर्चा झाली ती सांगली लोकसभा निवडणुकीत झाली. सांगली लोकसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत थेट भूमिका घेतली. म्हणजे लोकांना थेट भूमिका घेणारा नेता आवडतो. त्यांनी थेट भूमिका घेतली की मी विशाल पाटलांच्या सोबत आहे. दादा गट जो आहे सांगली जिल्ह्यामध्ये राजकारण करताना दादा गटाला अजूनही डावलता येणं शक्य नसतं.
तर त्यांनी दादा गटाशी आमचे भावनिक संबंध आहेत आणि विशाल पाटलांना मदत करणारे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही असं करू नका. शरद पवारांनी त्यांना समजावलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं की मी विशाल पाटलांच्या मागे उभे राहणार आहे. आणि त्यांनी सगळी ताकद, म्हणजे विश्वजित कदम यांच्याकडे ज्या पद्धतीची ताकद आहे ते आपल्याला माहितीच आहे. म्हणजे त्यांची भारतीय विद्यापीठाची यंत्रणा, त्यांचं तिथलं सहकार संस्थाचं जाळं, हे सगळं त्यांनी विशाल पाटील यांच्या बाजूने उभं केलं. ह्या पलूस कडेगाव मधून 36,000चं लीड होतं विशाल पाटलांना. तर त्याच्यामुळे त्यांची ताकद आता खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना म्हणजे गेल्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्य ह्यावेळी मिळू शकेल. कारण आता लोक विश्वजित कदम यांच्याकडे राज्याचा एक मोठा नेता म्हणून पाहायला लागले. 2019ची निवडणूक होती, त्यामध्ये विश्वजित कदम हे पतंगरावांचे चिरंजीव या दृष्टीने पाहत होते. परंतु आता त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपण खूप म्हणजे मुरब्बी नेते आहोत, आपण चतुर नेते आहोत हे सिद्ध केलेले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या चतुरपणाचा किस्सा असा सांगतो की आपण जर गेल्या 5 वर्षात पाहिलं तर गेल्या 5 वर्षात सातत्याने एक कुजबूज आपल्याला ऐकायला मिळाली की विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार का. आणि ही कुजबूज जी आहे ही कुजबूज आता विश्वजित कदमांनी ठरवलं असेल, कारण ते शेवटी ते काँग्रेस विचारांचे आहेत, पतंगराव कदमांचा वारसा आहे. परंतु ही कुजबूज झाल्यामुळे भाजपमध्ये तिथले जे अंतर्गत सगळे जे गटतट होते ना, ते ह्यांना नेहमी भीती वाटायची की अरे हे आपल्याकडे नाही. आणि त्याच्यामुळे ते कुणी कामच करत नव्हते. म्हणजे आता हे संग्रामसिंह देशमुख यांचे भाऊ, चुलत भाऊ पृथ्वीराज देशमुख आहे, तर ते सांगली लोकसभेसाठी इच्छुक होते आणि त्यांना उमेदवारी दिली नाही. तर पृथ्वीराज देशमुखांनी संजय काका पाटलांचं काम केलं नाही, संग्रामसिंह देशमुखांनी केलं, तरीही ते ह्याच्यातून या मतदारसंघातून मागे पडले. तर विश्वजित कदम यांनी हे जे राजकारण खेळलं, हे राजकारण त्याच्यामुळे त्यांचे आता स्टेचर जे म्हणतात ते खूप मोठं झालं आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे यावेळेस मला असं वाटतं की विश्वजित कदम यांना अनबिटेबल म्हणायला काही हरकत नाही असं वाटतं. म्हणजे आपण थेट असं बोलू नये, परंतु आपण जर मतदारसंघातील जर सगळी परिस्थिती पाहिली तर आता तरी ते अनबिटेबल आहेत. अच्छा, म्हणजे अनबिटेबल आहेत. लोकसभेच्या वेळी त्यांनी काय कौशल्यानं निवडणूक लढवली आणि जिंकली हे आपण पाहिलंच आहे. पण या मतदारसंघात म्हणजे हा जो एकूण मतदारसंघ आहे तो अत्यंत माळ रानावरचा खरं तर हा सगळा तालुका पलूस आणि कडेगाव पाण्याचा प्रॉब्लेम सुरुवातीपासून होता. गेले काही वर्षामध्ये पतंगराव कदमांनी याच्यामध्ये म्हणजे हा सगळा भाग बागायती कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे 1990 पासून देशमुख विरुद्ध कदम अशी ही सगळी लढाई सुरू आहे. आणि मला वाटतं एखादा दुसरा पद सोडला तर सतत सलगपणे पतंगराव या मतदारसंघातनं निवडून आले. मला वाटतं एकदा संपतरावनी त्यांचा 95 पराभव केला. सततचा जनसंपर्क आणि तुम्ही म्हटलं तसं त्या तालुक्यातलं त्यांचं सहकाराचं जाळं, त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण संस्था, तिथल्या नोकऱ्या, त्यामुळे तो त्या मतदारसंघात त्यांचा जो काही वर्चस्व आहे किंवा थेट लोकांशी संवाद आहे, संपर्क आहे, त्याचा जो फायदा आहे तो या परिस्थितीत सुद्धा तुम्ही म्हटलं की 36,000चं लीड हे पलूस कडेगाव मधनं मिळालेलं आहे. पण संग्राम देशमुख हे गेल्या वेळी नव्हते आणि आता ते आहेत, याचा किती फरक पडेल? याचा फरक पडेल निश्चित, कारण गेल्या वेळेस त्यांनी त्यांची सगळी मतं नोटाकडे टाकली होती. पण तरीही त्यांना म्हणजे त्यांना विश्वजित कदमांना त्रास देता आला नव्हता. आपण जर पाहिलं तर त्यानंतर ही सांगलीची निवडणूक झाली, त्याच्या अगोदर शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती आणि त्याच्यामध्ये अरुण लाड हे निवडून आले होते. तर त्यावेळी विश्वजित कदम हे किंग मेकरच होते. कारण आपल्याला माहिती आहे की साधारणतः पदवीधर मतदारसंघांमध्ये विद्यापीठ सोबत असणं किती महत्वाचं आहे. आणि संपूर्ण भारतीय विद्यापीठ विश्वजित कदम यांनी अरुण लाड यांच्या विरोधात उभं केलं आणि त्यावेळी संग्राम देशमुख अरुण लाड यांच्या बाजूने उभं केलं आणि त्यावेळी संग्राम देशमुखच विरोधात होते. आणि त्यांना खूपच कमी म्हणजे खरं म्हणजे हा भाजपचा मतदारसंघ मानला जातो. पदवीधर मतदारसंघात चंद्रकांत दादा निवडून यायचे आणि 2दा निवडून आले होते. त्याच्या अगोदर प्रकाश जावडेकर निवडून आले होते. तर त्याच्यामुळे भाजपचा मतदारसंघ विश्वजित कदम यांच्या प्रयत्नाने अक्षरशः खेचून आणला राष्ट्रवादीकडे आणि त्यांनी राष्ट्रवादीला त्या पद्धतीने मदत केली. तर त्याच्यामुळे आता अरुण लाड किंवा त्यांचे चिरंजीव शरद लाड हे सगळे विश्वजित कदमांना खूप मदत करणार आहे. आपण या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर या मतदारसंघामध्ये संपतराव देशमुख म्हणजे संग्रामसिंह देशमुखांचे वडील, तर हे खूप म्हणजे मोठे नेते होते. अगदी वसंतदादा पाटील हयात असतानाही ते आमदार होते. परंतु 1985 साली पतंगराव कदम अपक्ष उभे राहिले. तर ते अपक्ष उभे राहिल्यानंतर वातावरण असं होतं की जी.के. बापू लाड फार मोठं नाव, म्हणजे त्यांचं सहकारामध्ये खूप मोठं काम आहे, क्रांती सहकारी साखर कारखाना आहे त्यांचा. तर त्यांनी फक्त केवळ एक अत्यंत धडपड्या तरुण की जो काहीतरी करू इच्छितोय, त्यांनी ते पुण्यामध्ये जाऊन भारतीय विद्यापीठासारखी संस्था उभारली आणि आपल्याकडे आला तर आपल्या भागामध्ये वेगळं विकासाचं वातावरण तयार होईल. तर त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन पतंगराव कदम यांना पाठिंबा दिला होता आणि 1985 साली ते निवडून आले. 1995 सालीच काय झालं की 1995 साली शरद पवारांनी अपक्ष
आमदारांचं म्हणा किंवा बंडखोरीचं जे राजकारण खेळलं तर त्याचा फटका बसला होता पतंगराव कदमांना. याचं कारण असं की पतंगराव कदम यांचं नेतृत्व इतकं मोठं झालं होतं की त्यावेळी कदाचित पतंगराव कदमांचं अनेक वेळा मुख्यमंत्री पदासाठी नाव येत होतं. आणि शरद पवारांना आपल्याला माहितीये की साधारणतः आघाडी असेल किंवा पक्षात जरी असेल तरी एखादा माणूस खूप मोठा व्हायला लागला तर त्यांनी संपतराव देशमुखांना ताकद दिली. संपतराव देशमुख राष्ट्रवादीचंच काम करत होते, गावोगावी राष्ट्रवादीचे आजही राष्ट्रवादीची तिथे ताकद आहे. आता अरुण डाड काम करतात तर ते काम करत होते आणि त्याच्यामुळं पतंगराव कदमांचा पराभव झाला. त्यानंतर म्हणजे तेव्हा काँग्रेस एक असली तरी सुद्धा संपतराव हे शरद पवारांचे समर्थक होते आणि हे शरद पवारांनी राज्यात मला वाटतं त्यावेळेस 52 अपक्ष आमदार निवडून आले आणि त्यातले किमान असं म्हणतात की त्यातले किमान 30 ते 35 हे शरद पवारांचे होते. म्हणजे अगदी त्यावेळेस पतंगराव कदमांना तर पराभवाचा धक्का बसत होता. विलासराव देशमुखांनाही शिवाजीराव पाटील कवेकरांनी हरवलं होतं आणि शिवाजीराव पाटील कवेकरांना जाऊन कुणी उमेदवारी अर्ज भरायला लावला ते सगळ्या राजकारण आहेच ते. तर त्याच्यामुळे ते पतंगराव कदमांचा तिथे पराभव झाला. मात्र त्यानंतर त्या लोकांनी ओळखलं की आपल्याला पतंगराव कदमांसोबत राहिलं पाहिजे आणि पतंगरावांनी एक म्हणजे सांगतो की पतंगरावांनी पलूस कडेगावसाठी प्रचंड काम केलं. म्हणजे केवळ तुम्ही आता सांगितलं की हा अत्यंत दुष्काळी तालुका होता. ताकारी टेंबूच्या माध्यमातून तिथं पाणी आणलं. म्हणजे पलूस जरी कृष्णेकाठचा तालुका असला तरी कडेगाव हा अत्यंत दुष्काळी तालुका होता. पतंगरावांनी काम केलं. त्याचबरोबर इथे शिक्षणाचं वातावरण तयार केलं. पलूस कडेगावमध्ये शिक्षण संस्था उभारल्या. भारतीय विद्यापीठाच्या अनेक शाळा तिथे आहेत आणि विशेष म्हणजे आता ही निवडणूक आता जी आहे या निवडणुकीचं आणखी एक गंमत सांगतो की अनेकदा असं होतं की सांगली जिल्ह्यातले आपल्या पुणे शहरामध्ये म्हणा किंवा पुणे शहराच्या धनकवडी कात्रज परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर मतदार असतात. तर यावेळी आता विश्वजित कदमांची निवडणूक असल्यामुळे कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीच्या यांना फटका बसू शकतो कारण ही सगळी यंत्रणा जी आहे ती सगळी यंत्रणा ही तिकडे जाणार आहे. अगदी खरंय. तुम्ही बघितलं तर सहकारी साखर कारखाने असतील, सूतगिरणी असेल, शक्यतो सरकारी मदत घ्यायची, हमी कर्ज घ्यायचं आणि हंगाम भागवायचा, हंगाम सुरू करायचा आणि हंगाम पार पाडायचा, अशी सगळे सहकारी साखर कारखान्याची पद्धत आहे बहुतांश महाराष्ट्रातल्या. मात्र तुम्ही विश्वजित कदम चालवतात तो कारखाना पहा किंवा त्यांची सूतगिरणी बघा. अत्यंत शिस्तबद्ध, आर्थिक शिस्त आणि सभासदांना खूप चांगला भाव. म्हणजे मला वाटतं गेल्या वर्षी त्यांनी काहीतरी 3,500 रुपये वगैरे दर दिला. त्यांच्याकडे दरासाठी आंदोलन वगैरे काही होत नाही कारण ते सर्वाधिक दर देतात. अर्थात चांगली कोल्हापुरात उसाला रिकव्हरी जास्त असते म्हणून दर देता येतो असा एक दावा करता येऊ शकतो. मात्र आर्थिक शिस्त जी आहे ती त्यांच्या सगळ्या संस्थांना इतकी चांगल्या पद्धतीने कधीच तुम्हाला त्यांचा जो सोनेरा कारखाना आहे त्याच्या दराबद्दल त्याची बिलं थकली आहेत किंवा अशी ओरड मी तर कधीच ऐकलेली नाहीये. त्यामुळे संस्था कशात चालवाव्यात, भारतीय विद्यापीठाची शिक्षण संस्था म्हणून पुण्यातलं एक उदाहरण आहे. मात्र ग्रामीण भागातल्या सहकारी संस्था कशात चालवाव्यात याचं उत्तम उदाहरण खरं तरी पतंगराव कदमांनी सुरू केलं आणि विश्वजित कदमांनी ते त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं पुढे चालवताना दिसतंय. कारण तक्रारी कधीच मी तर ऐकल्या नाहीत. याच्यावरून मला एक किस्सा आठवतोय की एकदा भारतीय विद्यापीठासंदर्भातला किस्सा असा आहे की भारतीय विद्यापीठाचा पगार 1 दिवसांनी उशिरा झाला होता आणि त्यावेळेस पतंगराव कदम हे जाहीर सभेत साक्षीदार त्या सभेत जाहीरपणे म्हणाले होते की नापास तुम्ही, 1 दिवस पगार उशिरा गेलात तुम्ही. म्हणजे पतंगराव कदम इतक्या चांगल्या पद्धतीने संस्था चालवायची आणि आता मला असं वाटतं की विश्वजित कदम ही त्याच पद्धतीने जातो. म्हणजे शेवटी वडिलांचा वारसा त्यांनी राजकारणाचा घेतलाय, शिक्षणाचा घेतलाय. तर त्याच्यामुळे भारतीय विद्यापीठाच्या आपण जर पाहिलं ना तर बाकी आता आपण नाव घ्यायला नको कुणाची, परंतु अनेक विद्यापीठांबद्दल तिथल्या कर्मचाऱ्यांच्या खूप तक्रारी असतात. 2-2, 3-3 महिने पगार होत नाही. परंतु भारतीय विद्यापीठाबाबत तक्रार मला तरी आता म्हणजे आपण 18 महिने लोकांचे पगार दिले नाहीत अशा संस्थांच्या बातम्या छापलेल्या आहेत आणि ते 1 दिवस उशीर झाला तर आपल्या भावाला आणि आपल्या मुलाला जाहीरपणे झापणार माणूस असे पण आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं एकूण जो मतदारसंघ आहे तो त्यांच्या पाठीमागे या निवडणुकीत कशा पद्धतीने उभा राहतोय, त्यांचं लीड किती आहे हे आपल्याला खरं तर मतदान झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतरच कळेल. तोपर्यंत ज्या काही घडामोडी घडतील त्या आपण त्यावर पुन्हा पुन्हा बोलत राहूच. या मतदारसंघाचं आपण आज इथंच थांबूया. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.